आज मी रेल्वे कटलेट हे मी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे उकडून घेतलेले आहे, एक बीटरूट घेतलेला आहे, 5 मीडियम साईजची अशी छोटी गाजर घेतलेले आहेत, एक छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे, एक वाटी मी मटार उकडून घेतलेला आहे आणि एक वाटी कॉर्न हे पण उकडून घेतलेलं आहे आणि एक छोटी शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे। बीटरूट आणि गाजर किसून घेणार आहे आणि बटाटा स्मॅश करून घेणार आहे। मी बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, बीटरूट किसून घेतलेला आहे, ओले मटार मी उकडलेले होते ते मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत आणि गाजर पण मी किसून घेतलेला आहे। कटलेटसाठी मी इथे ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे, हे 1 वाटी आहे, 2 टेबलस्पून मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून मी साखर घेतलेली आहे। मसाले घेतलेले आहेत। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, 10-15 पाकळ्या लसणाच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, 1 टीस्पून मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी बारीक कापून घेतलेला आहे। मी इथे एक बाउल घेतला आहे। आता त्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी अद्रक, मिरच्या, लसूण, काळी मिरी, आमचूर पावडर, साखर, मीठ, धने पावडर, जिरे पावडर। इथे मी 1 वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे, त्यातले अर्धे ब्रेड क्रम्स मी याच्यात टाकत आहे, अर्धी वाटी मी बाजूला ठेवत आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे। आता हे सर्व मी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धी वाटी ब्रेड क्रम्स उरलेलं ठेवलं होतं मी, ते मी एका प्लेटमध्ये टाकत आहे आणि हे मी पसरून घेत आहे। आता मी या मिश्रणाचे कटलेट बनवून घेणार आहे। तुमच्याकडे जर कटर असेल तर त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता किंवा हाताने पण तुम्ही असे शेप करू शकता। तुम्हाला ज्या आकारात पाहिजे असेल तसे तुम्ही शेप करू शकता। असे कटलेट मी सर्व करून घेणार आहे। मी अशा प्रकारे पूर्ण कटलेट करून घेतलेले आहे। हे कटलेट ब्रेड क्रम्स मध्ये मी घोळवून घेणार आहे। याच्यातला एक एक कटलेट घेऊन मी अशा प्रकारे मी सर्व कटलेटला ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत आणि हे जर कटलेटचं मिश्रण तुमचं उरलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे सर्व मिश्रणाला असे कटलेट करून ब्रेड क्रम्स लावून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही ते डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला करायचे असतील त्यावेळेला ते 1-1.5 तास आधी काढून मग ते तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता आणि हे 2-3 महिने आरामात टिकतात। आपल्या मिश्रणाचे मी असे कटलेट करून त्याला ब्रेड क्रम्स लावून असे तयार करून घेतलेले आहे। आता मी मिश्रणाचे सगळे कटलेट डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहे। त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे एअरटाईट, त्याच्यामध्ये मी हे सर्व ठेवून देत आहे। हे सर्व कटलेट मी बाउलमध्ये भरलेले आहे आणि त्याला मी झाकण लावून एअरटाईट करून घेत आहे आणि हे तुम्ही डीप फ्रीझरमध्ये 2 ते 3 महिने आरामात राहू शकतात। ज्या वेळेला तुम्हाला कटलेट खावेसे वाटत असेल त्यावेळेला तुम्ही डीप फ्रीझरमधून ते काढा, 2 तास 1-1.5 तास ते किंवा 2 तास तुम्ही हे काढून मग ते फ्राय करू शकता। गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी हे 2 चमचे तेल टाकत आहे। तेल पॅनला पूर्ण मी फिरवून घेत आहे। तेल पॅनला सगळीकडून लागलं गेलं पाहिजे। आता तेल पण गरम झालं आहे, त्याच्यामध्ये हे कटलेट केलेले आहे ते मी ठेवत आहे। जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही बाइंडिंगसाठी ह्या मिश्रणामध्ये मैदा टाकू शकता आणि वरून लावायला तुम्ही रवा पण लावू शकता। सर्व कटलेट एका वेळेस टाकायचे नाही, नाहीतर आपण जेव्हा उलटतो त्यावेळेला ते तुटण्याची शक्यता असते आणि हे जरा नाजूकच असतात, त्यामुळे जरा पलटी करताना व्यवस्थित पलटी केली पाहिजेत। हे कटलेट मी स्लो गॅसवर करत आहे
आता 2 मिनिटं होऊन गेले आहे. मी आता हे पलटी करून घेत आहे. आता दुसरी पण बाजू मी अशी फ्राय करून घेणार आहे. आता हे कटलेट दोन्ही बाजूने शॅलो फ्राय झालेले आहेत आणि आता हे मी प्लेटमध्ये काढत आहे. कटलेट तुम्ही हिरवी चटणी आणि टोमॅटो केचप याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. नाहीतर नुसते जरी असेच खाल्ले तरी ते टेस्टी लागतात. तुम्हीही अशा प्रकारे करून खा. आता मी हा कटलेट तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघा आतमध्ये पण हे सगळ्या भाज्या आधी शिजलेल्याच आहेत. फक्त थोडंसं शॅलो फ्राय करायचं आहे. मग खायला पण टेस्टी झालेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे करून बघा.